राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. तर आज मित्रांनो आपल्यापाशी गाडी आलेली आहे टाटा मोटर्सची अल्ट्रा T18. म्हणजेच की मित्रांनो T19 गाडी मॉडेल आहे मित्रांनो. ही जी GVW वर दिलेल्या कंपनीने ते आपल्याला 18,500 kg पर्यंत दिलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जर बघायला गेलो बुवा या गाडीच्या इंजिन वगैरे बद्दल, तर 5 लिटर आपल्या याच्यामध्ये प्रॉपर इंजिन करून जाते मित्रांनो. आणि ही गाडीवर आपल्याला 22 फूट मध्ये येऊन जाते. याच्यामध्ये 20 फूट पासून स्टार्टिंग असते मित्रांनो. आणि यामध्ये आपल्याला चेचिस टिप्पर आणि आपले काउल बॉडी संघ पण आपल्या येऊन जाते. बाकी हा जो मॉडेल आहे आपल्याला T18चा स्लीपर कॅबिनवाला मॉडेल मित्रांनो. यामध्ये AC वेंट वगैरे प्रॉपर आपले सगळे येऊन जातील. त्यासंगत आपल्याला याच्यामध्ये म्युझिक सिस्टम वगैरे हे पण आपले येऊन जाईल मित्रांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळे फीचर्स वगैरे सांगणार आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण चाबी वगैरेबद्दल एकदा बघूया की चाबी वगैरेची कशी येऊन जाते. तर चाबी वगैरे मित्रांनो या गाडीची आपली या प्रकारे येऊन जाईल. ही आपली येऊन जाते जी इग्निशन की वगैरे मित्रांनो. ही येऊन जाते आपल्या गाडीची डिझेलची टँक वगैरे, म्हणजे डिझेलची चाबी वगैरे मित्रांनो. आणि ही येऊन जाते आपली युरा टँकची चाबी वगैरे मित्रांनो या प्रकारची. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो याचे जे इंजिन स्पेसिफिकेशन वगैरे असते, म्हणजेच की ते इंजिन किती सीसीचं आहे, बाकी याच्यामध्ये पॉवर वगैरे किती भेटते आपल्याला. तर मित्रांनो याच्यामध्ये जे इंजिन वगैरे दिलेलं कंपनीने, तर इंजिन टाईप वगैरे आपल्या गाडीची येऊन जाते मित्रांनो टाटा 5L NG DICR 34, जे की आपल्याला कंप्रेशन इंटिग्रेशन DI 4 स्टॉकचं इंजिन आहे मित्रांनो. जे की आपल्याला 5 लिटर संघ जाते 4 सिलेंडर इंजिन, म्हणजेच की 5005 cc मध्ये 4 सिलेंडर इंजिन आहे. जे की आपल्याला मित्रांनो पॉवर काढून देते आपल्याला हे 201 bhp संघ 850 न्यूटन टॉर्क काढून देते मित्रांनो. 6 टायरी गाडी वगैरे आहे ही. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो याच्या स्पेसिफिकेशन वगैरेबद्दल अजून, जसं की याच्यामध्ये आपले जे क्लच वगैरे असते ते आपल्याला 380 mm मध्ये आपल्याला हायड्रोलिक टाईप आपल्या क्लच वगैरे जाईल मित्रांनो. आणि राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या गिअरबॉक्स वगैरे बद्दल, तर याच्यामध्ये गिअरबॉक्स टाटा कंपनी आपल्याला देते. टाटाचा G750-6 DD टाईप आपल्या गिअरबॉक्स वर जाते, जे की आपल्या 6 स्पीड ट्रान्समिशन संघ जाते मित्रांनो. आणि राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या ओव्हरऑल टर्निंग रेस वगैरे बद्दल मित्रांनो, म्हणजेच की याचा टोटल जे टर्निंग रेस वगैरे आहे ते आपल्याला 23,000 mm संघ मिळून जाईल मित्रांनो. आणि आपण जर बघायला गेलो मित्रांनो याचं जे डिझेल टँक वगैरे आहे ते आपल्याला 245 लिटरमध्ये येऊन जाते. आणि जे याच्यामध्ये युरो टँक वगैरे दिलं कंपनी ते आपल्याला 60 लिटर संघ येऊन जाते मित्रांनो. आता आपण जर बघायला गेलो मित्रांनो याच्या लांबी वगैरेबद्दल, तर ही आपल्याला 22 फूटवाली गाडीवर आहे. तर याची टोटल जी लांबी वगैरे आहे ती आपल्याला 7,327 mm याची टोटल लांबी वगैरे आहे. याची जी रुंदी वगैरे मित्रांनो आपल्या गाडीची ती आपल्याला 2,442 mm आहे. जी उंची वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1,844 mm मध्ये मिळून जाईल. आता राहिली गोष्ट मित्रांनो याचा व्हीलबेस वगैरे बद्दल, तो आपल्या गाडीचा जो व्हीलबेस वगैरे मित्रांनो ते आपल्याला 5,560 mm मध्ये मिळून जाईल. आणि याचं ग्राउंड क्लिअरन्स वगैरे मित्रांनो ते आपल्याला 256 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. बाकीचं आपण पाहायला गेलो पाहिजे पेलोड वगैरे बद्दल, तर ही 13,000 टन पासिंग संघ आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि ज्या टोटल जे GVW वर आहे ते आपल्याला 18,500 kg संघ येऊन जाते. बाकी आपण जर मित्रांनो बघायला गेलो बाबा जसं की मायलेज वगैरे बद्दल, त्या कंपनीचा जे मायलेज वगैरे फक्त आपल्या 6 ते 7 किलोमीटरचा देत आहे. आणि सध्या आपली गाडीचा बघायला गेलो आपण मायलेज वगैरे ती पण आपल्या सध्या 6.5चा देत आहे. बाकी मित्रांनो याचं जे ग्रॅबिलिटी वगैरे असते ते आपल्याला 25.8% आहे. आणि प्राइसिंग वगैरे बद्दल आपण पाहायला गेलो मित्रांनो ती 25 लाखापर्यंत जाऊ शकते. बाकी अजून माहितीसाठी तुम्ही शोरूमला कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी आपण जर समोरनं बघायला गेलो, तर आपल्याला इथं सेंटरमध्ये आपल्या टाटाचा लोगो येऊन जाईल मित्रांनो. आणि या बाजूला आपल्याला अल्ट्राची बॅजिंग येऊन जाईल. आणि 3.19 आपली बॅजिंग येऊन जाईल मित्रांनो. बाकी अल्ट्रा मॉडेल वगैरे तुम्हाला माहिती फेमस कसं आहे किती प्रकारे. बाकी टाटाचा लोगो वगैरे येऊन जाईल. आणि वरती आपल्याला आर्या ऑटोमोबाईलची बॅजिंग येऊन जाईल. तुम्हाला जर कोणती गाडीवर पाहिजे असेल तुम्ही यांच्याशी कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी बाजूला आपल्या टाटा मोटर्सची आपली बॅजिंग येऊन जाते. 2 वायपर वगैरे आपल्या याच्यामध्ये येऊन जातात. खाली आपल्याला वरी चार जागावर जशी दिलेली मित्रांनो 3 पीस आपले बंपर वगैरे गाडीमध्ये येऊन जाते. आणि इथं आपल्याला ती नंबर प्लेट लावण्यासाठी जागा वगैरे, बाकी टोचची जागा वगैरे आपल्याला इथं दिलेली मित्रांनो. नको दारा कधी गाडी वगैरे आपली फसली तुम्ही आरामात बाहेर काढू शकता. खाली आपल्याला अजून एक बंपर वगैरे जाते जे की प्रॉपर लोखंड येऊन जाते गाडीमध्ये. बाकीचे याच्यामध्ये हेडलाईट वगैरे दिलेले आपल्याला, यामध्ये इंडिकेटर्स वगैरे आपले फ्रंट एकदम वरती दिलेले आहेत. त्याखाली आपल्याला पार्किंग वगैरे जातील. आणि त्याच्या खाली आपल्याला येऊन जातात हाय बीम आणि खाली आपल्याला लो बीम करून जाते मित्रांनो. बाकी आपल्या हवा पास होण्यासाठी आपल्याला बाजूला जागा वगैरे दिलेली आहे. आणि ट्रॅफिक आली इलाक्यामध्ये गाडी आपल्याला चालवण्यासाठी सोपी जावं त्यामुळे आपल्याला ब्लाइंड स्पॉट मिरर आपल्याला त्या बाजूला पण दिलेले आहेत, या बाजूला पण आहेत. आणि त्या बाजूला आपल्याला मिरर करून जातील जे की मोठ्या मोठ्या प्रकारे खूप जास्त मोठे आपले मिळून जातात, जेणेकरून ट्रॅफिक आल्या इलाक्यात गाडी चालवायला ड्रायव्हरला तकलीफ नाही जावं. बाकी मित्रांनो आपल्या या बाजूला टाटा मोटर्स कडून येणारं फिट एज जे ॲप वगैरे असते मित्रांनो ते आपल्याला मिळून जाते. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या गाडीचा मायलेज, गाडी कुठं चालत आहे, किती स्पीड आहे, कोणता इलाका आहे, सर्व्हिस झाली का नाही, ड्रायव्हर जास्त स्पीडनं पळवत आहे का गाडी, सगळं तुम्हाला या ॲपमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तर म्हणजे जो गाडीचा मालक आहे मित्रांनो तो घरी बसून पण आपल्या गाडीवरती पूर्ण निगराणी करू शकतो. गाडी सर्व्हिसिंग झाली का नाही, कुठं चालली, सगळी त्याची माहिती होऊन जाईल मित्रांनो. आणि आपली गाडी मित्रांनो फ्यूल एफिशियंट आहे, त्यामुळे इथं FE दिलेलं आहे. बाकी आपण मित्रांनो बघायला गेलो व्हायचं इंटिरियर वगैरे बद्दल, तर आपल्या चढ्यासाठी इथं आपल्याला म्हणजे की 2 स्टेप वगैरे दिलेले आहेत, कारण की 256 mm ग्राउंड क्लिअरन्स वगैरे जाते गाडीचा आपल्या. आणि टायर्स वगैरे बद्दल आपण बघायला गेलो तर ब्रिस्टॉन कंपनीचे टायर वगैरे मित्रांनो जे आपल्याला 295/90R 20 टायर वगैरे जाते मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता, जे की आपल्याला ऑल आपल्याला ब्रिस्टॉनचे जातात 60 टायर आपली गाडीवर जाते मित्रांनो.
आणि इथं आपल्याला तिचं 18ची बॅजिंग येऊन जाईल आपल्याला. बाकी आतल्या बाजूने आपण बघायला गेलो तर याची जी एअर टाईप आपल्या सीट वगैरे येऊन जाते आणि जी कंट्रोल आपल्या प्रॉपर इथे येऊन जातील. बाकी जॅगुआर जो असतो आपल्या ती पाठीमागे दिलेला आहे आणि स्लीपर कॅबिन संग आपली गाडीवर येऊन जाते. बाकी याच्यामध्ये तुम्हाला टायर पैसे किती ठेवायचे फ्रंट आणि पाठी समोर आणि याच्यामध्ये टायर पैसे किती ठेवायचे तुम्हाला इथे लिहिलेले आहे. या प्रकारे तुम्ही ट्रॅक्टर बाकी टायरमध्ये हवा किती ठेवायची असते ते तुम्हाला इथे लिहिलेलं आहे मित्रांनो. बाकी आता चढूया आपण गाडी वगैरे एकदा. बाकी मित्रांनो याच्यामध्ये जो मीटर वगैरे दिलेला आपल्याला तो आपल्या फुल डिजिटल टाईप आपल्या मीटर वगैरे जाते. या प्रकारे आपल्या येऊन जाईल. यामध्ये मित्रांनो जसं की तुमची सर्व्हिस वगैरे आली ती तुम्हाला इथं मीटरवरती येऊन जाईल. बघू शकता तुम्ही जसं मीटर सामोर स्टार्ट करतोय. बाकी टोटल आपली गाडी किती किलोमीटर चालली, ट्रिप ए ट्रिप बी, ॲव्हरेज 6.5 केम्पेलचं सध्या देत आहे मित्रांनो ही. बाकी आपल्या इथं डिझेलची इन्फॉर्मेशन, खाली आपला टाईम, बॅटरी किती पर्सेंट चार्ज वगैरे आहे, हे सगळे फीचर्स झाले मित्रांनो. बाकी या बाजू तुम्हाला RPM 40 पर्यंत दिलेले आहेत. टेम्परेचर आपल्या इथे दिसून जाईल आणि जे डिझेलचं इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या इथे येऊन जाईल मित्रांनो. बाकी याच्यामध्ये स्पीड वगैरे तशी आपल्याला 140 पर्यंत दिलेली आहे. पण RTO पासिंग संग आपली गाडी फक्त ही 80 पर्यंत हिला चालवण्याची लिमिट आहे. 80च्यावर चालवण्यासारखी गाडी नाही आहे ही, कारण ही कमर्शियल गाडी वगैरे आहे मित्रांनो. समोरचं कोणी आलं गाडी थांबणार नाही लवकरही. बाकी थांबते मित्रांनो कारण की याच्यामध्ये ब्रेक सिस्टम वगैरे चांगली दिलेली आहे. बाकी टाटा सिग्नल टाईप आपल्या इथं स्टेरिंग करायला जाईल मित्रांनो. आणि या बाजूला जे मिरर कंट्रोल बाकी वापर कंट्रोल वगैरे आणि गाडीमध्ये मित्रांनो आपलं क्रूज कंट्रोल वगैरे पण येऊन जातील. तर हे चांगला फीचर्स लावा. बाकी याच्यामध्ये क्रूज कंट्रोल वगैरे दिलेलं मित्रांनो. आणि या बाजूला आपण कंट्रोल वगैरे करू शकतो मित्रांनो क्रूज कंट्रोलला. बाकी हेडलाईट कंट्रोल आपली या बाजूला येऊन जातील. हेडलाईट लेवलला तुम्ही इथं लाईट सगळं आपण करू शकतो खालती वरती जसं पाहिजे तसं. बाकी आपण जर इकडे बघायला गेलो मित्रांनो तर आपल्या गाडीचं जर माइलेज चांगला पाहिजे असेल तर लाईट मोडमध्ये चालवा. जर गाडी खाली चालत असेल तर नॉर्मल मार्क भरलेला आहे आणि साधा रोड आहे मीडियममध्ये चालवलं तरी काय प्रॉब्लेम नाही, लाईट मोडमध्ये चालवलं तरी काय प्रॉब्लेम नाही. पण गाडी घाटवालेला काय जास्त आपल्याला ती पॉवर पाहिजे तिला. तुम्ही जर तिथं जर लाईट किंवा मीडियममध्ये चालवत असाल तर तुमची गाडी जशी पाहिजे तशी पॉवर भेटणार नाही मित्रांनो. त्यामुळे तिथं तुम्ही जर हायवेमध्ये चालवलं गेला तर इथं 850 न्यूटनमीटरचा टॉर्क आहे ते तुम्हाला महसूस होईल बघ की कितीचा टॉर्क आहे मित्रांनो. बाकी ट्रान्समिशन 6 स्पीड आहे मित्रांनो. आणि इथं आपल्याला प्रॉपर AC वगैरे मित्रांनो, म्हणजे गरमीच्या वेळेस आपल्याला चांगलं देऊन जाईल फीचर्स वगैरे. बाकी आपल्या म्युझिक सिस्टम वगैरे दिली आहे कंपनीद्वारा. तर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट AVX किंवा USB लावून आपलं काम वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी स्पीकर गाडीमध्ये येऊन जातील. लाईट वगैरे आपण बघायला गेलो मित्रांनो तर व्हाईट LED संग आपल्या लाईट वगैरे जात आहेत. सामान ठेवासाठी जागा वगैरे पण दिलेली आहे. बाकी समोर जर ऊन गाडीत असेल तर आपल्याला अटॅप टाईपचं येऊन जाईल जे की नाही का मित्रांनो हे साईडनं असं निघून पण जाते. म्हणजे या प्रकारचं स्लाइडेबल टाईप आहे जसं आपल्या कारमध्ये येते मित्रांनो त्या प्रकारचे. ते हे चांगलं फीचर्स करून जाईल. बाकी आपल्याला इथं एक 12 वोल्ट टाईप चार्जिंग पॉईंट आणि एक 2 आपले USB टाईप येऊन जातील मित्रांनो या बाजूला. याच्यामध्ये टाईप C येत नाही आपल्याला. बाकी आपण जर इकडे बघायला गेलो आपल्या ग्लब बॉक्स आपल्या इथं जागावरून जाते खाली पण आपल्या ग्लब बॉक्स वरून जाते मित्रांनो. इथून बघू शकता या प्रकारे स्पेस वगैरे चांगला आहे गाडीमध्ये आपल्याला. बाकी कधी जर तुमची गाडी पकडं एमर्जन्सी वगैरे काम पडलं तुम्हाला इथं हेल्पचं ऑप्शन वगैरे इथं येऊन जाईल मित्रांनो प्रॉपर. बाकी तुमचं रिजर्वेशनसाठी आपल्या इथं ऑप्शन वगैरे दिलेले आहे. बाकी हँड वगैरे आपल्या इथं येऊन जाईल. 2 कप होल्डर पाठीमागं तुम्हाला जागावर दिली आहे म्हणजेच की ड्रायव्हर वगैरे आरामात मागं झोपू शकते मित्रांनो. बाकी ब्लाइंड स्पॉट मिरर वगैरे आपले येऊन जातील जेणेकरून ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला सोपं जाईल. या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटिरियर वगैरे तो आपल्याला येऊन जाईल मित्रांनो. आता आपण बोलूया गाडीच्या रिअल लुक वगैरे बद्दल जाऊ मित्रांनो. टाटा मोटर्स इथं सेफ्टीसाठी आपल्याला अजून एक चांगला फीचर्स येऊन जाते जे की आपल्या इथं लाईट वगैरे जातात. म्हणजेच की तुम्ही जशी गाडी वगैरे असेल राईटमध्ये आपण ओपन केली हे लाईट चालू होऊन जाईल मित्रांनो. पण हे लाईट पण त्यावेळेस चालू होऊन जाईल गेट ओपन केल्या जेणेकरून माठी मागून जर एखादी गाडी वर येत असेल तिला हे लाईट वगैरे चालू केलेला दिसेल जेणेकरून तिला वाटेल गाडी कोणत्या कोणती थांबलेली आहे या प्रकारचं. बाकी आपल्या प्रॉपर रेटिंग वर आपले प्रॉपर येऊन जातील मित्रांनो. बाकी फिल्टर वगैरे आपल्या इथे येऊन जाते मित्रांनो. युअर टँक वर आपल्या येऊन जाते 60 लिटर संघ आणि डिझेल टँक वर मित्रांनो ते आपल्या येऊन जाते 245 लिटर आपले डिझेल टँक वर मित्रांनो. आणि नकोर नारायण कोणती गाडीवाला असं एकदम आत्ता घुसव नाही त्यासाठी मित्रांनो आपले प्रॉपर गार्ड वगैरे दिलेले जे की आपले प्रॉपर लोखंडी गार्ड आहे मित्रांनो. म्हणजे असं कोणी डायरेक्ट त्याच्यामध्ये घुसू शकत नाही हे पण चांगला प्लस पॉईंट. बाकी गाडी आपली 22 फूट मध्ये याच्यामध्ये 20 फूटचा पण मॉडेल आहे 24 फूट वगैरे पण भेटून जाईल मित्रांनो. पाठीगा मग आपल्याला डबल टायर वगैरे जातील जे की ब्रिस्टॉनचे मित्रांनो. आणि आपण जर इथं तुमच्याकडे करू शकता याच्यावाला की प्रॉपर ही 22 फूट मध्ये गाडी वगैरे आपली येऊन जाते मित्रांनो. बाकी पाठीमागून आपल्या गाडीचा जो लुक वगैरे बाकी आपल्या गाडीचं पाठीमाग लुक वर मित्रांनो या प्रकारे येऊन जाईल. आणि सेंटरमध्ये आपल्याला येऊन जाते टाटा मोटरची बॅजिंग वर असते ती आपल्याला मिळून जाईल. आणि आपली इतकी मोठी कमर्शियल गाडीवर आहेत आपल्या प्रॉपर रेटिंग वर आपली या बाजूला येऊन जातील जी की आपल्या सेफ्टीसाठी चांगले आहेत मित्रांनो. बाकी आपण खाली बघायला तर आपले 5 रिव्हर्स सेन्सर आपल्याला दिले आहेत मित्रांनो जे की इथं आपल्याला दिलेले आहेत. या बाजूला 2 सेंटरमध्ये 1 आणि या बाजूला आपले 2 दिले आहेत मित्रांनो. तर गाडी रिव्हर्स घेता आणि काही जर ऑब्जेक्ट वगैरे आलं तर हे जास्त आवाज करतात मित्रांनो. बाकी आपण खाली बघायला तर प्रोटेक्शन वर आपल्या इथे येऊन जाईल मित्रांनो या प्रकारे. आणि आपण जर अजून बघायला गेलो व्हायचं सेमी टायर वगैरे बद्दल त्या अगोदर तुम्हाला इथं खाली स्टॉपर वगैरे दिलेले आहेत मित्रांनो. म्हणजेच की तुमची गाडी घाटावला इलाक्यात जर पंक्चर वगैरे झाली
तुमची गाडी जर घाटावाला इलाक्यात जर पंक्चर झाली मित्रांनो, तुम्ही याला लावू शकता, गोटेवर नाही सापडले तर. आणि याची इतकी ताकद आहे मित्रांनो, की ही आपली 18,500 टन बाकीची जी कॅपॅसिटी वगैरे मित्रांनो खूप जास्त आहे. म्हणजेच की 18,500 GVW वाले गाडी पण थांबवू शकते मित्रांनो, ही मागावर जाऊ देणार नाही. बाकी पॅराबोलिक लिस्प्रिन टाईप सस्पेन्शन आपल्या गाडीमध्ये जातात मित्रांनो. बाकीचं डिफरन्शियल आपल्या सेंटरमध्ये येऊन जाईल या प्रकारे. बाकी स्टेपनी टायर वगैरे आपल्याला राहिला मित्रांनो. तर या प्रकारे इथं पूर्ण प्रोडक्शन वगैरे दिलेले आहे. ही म्हणजे आपलं स्टेपनी टायर वगैरे मित्रांनो, याला तुम्ही खोलायचं असेल याला इथून खोलू शकता, जेणेकरून खाली वगैरे जातील. बंद करताना तुम्हाला या प्रकारे करावं लागेल. बाकी चेजीस पण याची चांगली थिक वाली आपली येऊन जाते. 2 एअर टँकवर आपल्या याच्यामध्ये येऊन जातात मित्रांनो. आणि बॅटरी कट ऑफ ऑप्शन आपल्या इथं दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजेच की गाडीमध्ये काही इलेक्ट्रॉनिकचं काम नसेल द्यायचं, तुम्ही याला बंद करून टाकायचं. लाईट वगैरे काहीच चालणार नाही मित्रांनो, चालू केलं तेव्हाच चालू होतील. बाकी 2 आपल्याला ह्याच्याच्या बॅटरी वगैरे जातील याच्यामध्ये. आणि हे जर आपण जर याला ओपन केलं तर आपले जे ट्रक वगैरे हे समोर असं या प्रकारे होऊन जाईल. तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये सर्व्हिसिंग करता येईल मित्रांनो, त्याशिवाय करता येत नाही. बाकी मित्रांनो आपल्या इथे येऊन जाते जे इंजिन ऑइल तुम्ही चेकआउट करायचं असेल तुम्ही इथे दिलेलं आहे, तर जेणेकरून नाही का ऑइलवर तुम्ही टाइम टू चेकआउट करू शकता. या प्रकारे आपला जो टाटा अल्ट्रा T19 वगैरे आहे हे आपलं येऊन जाईल. बाकी तुम्हाला आपल्या ट्रकचा रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजच्या वेळेमध्ये एवढंच. राम राम सगळ्यांना.